नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 17 एप्रिल 2019 बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. याच्यातली पहिलीच न्यूज आहे लोकसभा निवडणुकी संबंधीची. वेल्लोर तमिळनाडूमधला मतदारसंघ आहे. देशात पहिल्यांदा असं घडतंय भारतात आजपर्यंत लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आताची याआधी कुठल्याही मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक आयोगाने रद्द केली नव्हती आणि याचं कारण आहे बेहिशोबी रक्कम. आपण मॅपमध्ये तमिळनाडूत वेल्लोर वगैरे सगळं बघूयात. द्रमुक जे आहेत राजकीय पक्ष त्यांच्या नेत्यांकडून बेहिशोबी रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी अशी शिफारस आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केलेली आहे आणि ही निवडणूक सुद्धा रद्द झालेली आहे. 2017 मध्ये तमिळनाडूमधलं राधाकृष्ण नगर आहे, तेथे पण विधानसभेची निवडणूक 2 वेळा रद्द झाली होती. पण ही विधानसभेची आहे, लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची पहिली वेळ आहे आणि मतदारसंघ आहे वेल्लोर. आपण मॅपमध्ये बघूयात सगळं. जेट एअरवेजचा अखेर किस्सा ऑफ झालाय बघा. कधीपासून आपण जेट एअरवेज आधी पण बघितलं होतं न्यूजमध्ये. आता 3-4 दिवसापासून चालू होते यांच्या वाटाघाटी, पण ते वर्कआउट नाही झालेलं आहे. कोणतेही अर्थसहाय्य देण्यास व्यापारी बँकांनी पुन्हा निरुत्साह दाखवलेला आहे. जेट एअरवेजला कसल्याही पद्धतीने अर्थसहाय्य बँकांनी दिलेलं नाहीये आणि कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रियेतून प्रवर्तकांनीच काढता पाय घेतलेला आहे. म्हणजे तिची काही हिस्सा विक्री प्रक्रिया होती ती पण अर्ध्यावरच सुटली आणि त्याच्यामुळे जेट एअरवेजकडे आता पैसेच नाहीये. त्याच्यामुळे हे अखेर बंद झालेलं आहे. हवाई वाहतूक महासंचालनाने मात्र याच्यात एक काम चांगलं केलेलं आहे, कारण जेट एअरवेज बंद झाल्यामुळे बाकीच्या कंपन्यांनी भाव वाढवले होते. म्हणजे याच्यातून प्रवास करणारे जे प्रवासी आहे त्या काळामध्ये ज्यांनी बुकिंग केलं जेट एअरवेजचं, ते आता दुसऱ्या विमानांचा पर्याय घेतील विमान कंपन्यांचा, आणि त्यांनी बाकीच्यांनी रेट वाढवून ठेवले होते. तर इतर कंपन्यांना विमान भाडे कमी करण्याचे आदेश हवाई वाहतूक महासंचालनाने दिलेले आहेत. तर ही एक चांगली बाब आहे. ह्या कंपन्या नेमक्या बंद का पडतात, तर खरं तर याची जी कॉस्ट आहे, म्हणजे याला सगळ्या गोष्टी मेंटेन करायला त्याच्यात असणारे पेमेंट्स हे खूप जास्त आहे आणि मधल्या काळात कॉम्पिटिशनमुळे भाडे खूप कमी करण्यात आले होते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जिच्यामुळे हे सगळं निगेटिव्ह मध्ये गेलं आणि जेट एअरवेज अखेर बंद झालेली आहे. जेट एअरवेजच्या आधीच्या लेक्चर्समध्ये पण आपण सगळं विश्लेषण बघितलंय. डॉक्टर गोमा पवार वय वर्ष 88 यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि समीक्षक. आता यांच्याबद्दल विचारला जाणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय असू शकतो, तर मराठी साहित्य समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे डॉक्टर पवार हे पहिले आणि एकमेव समीक्षक आहेत. विनोदाची सैद्धांतिक मीमांसा म्हणजे विनोद जो काय केला जातो तर त्याची सैद्धांतिक मीमांसा करणारा एकमेव समीक्षक, आणि त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी लिहिलेली पुस्तकं जर तुम्ही बघितली तर विनोद तत्व आणि स्वरूप, मराठी विनोद विवेक आविष्कार रूपे, निवडक फिरक्या, महर्षी विठ्ठल रामजी शिंदेवर त्यांचं लिखाण बरंच आहे बघा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जीवन कार्य, निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे भारतीय साहित्याचे निर्माते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड 1 आणि 2. आता तिच्यामुळे दुसरा महत्वाचा इश्यू असा आहे की इतिहासामधून विठ्ठल रामजी शिंदे यांचे जे काही आपल्याला रेफरन्सेस येतात ते पण नीट करून ठेवायचे, कारण आता हेही न्यूजमध्ये आहेत. तर तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुरस्कारांच्या बाबतीमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. भैरूरतन दयानी साहित्य पुरस्कार सोलापूर तर्फे दिला जातो, तिथं मिळालेला आहे. राणा चव्हाण प्रतिष्ठान महर्षी वीरा शिंदे पुरस्कार मिळालेला आहे. पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार तोही यांना मिळाला. सगळ्यात महत्वाचा जो आहे तो साहित्य अकादमी आहे, तो मिळालेला आहे. डॉक्टर संजीव धुरंधर यांना मेघनाथ साहा स्मृती सुवर्ण पदक मिळालेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे बघा. गुरुत्वीय लहरी या नोबेल पुरस्कार प्राप्त संशोधनामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलं होतं त्याच्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातोय, मेघनाथ साहा स्मृती सुवर्ण पदक. डॉक्टर धुरंधर हे आयुकामधले शास्त्रज्ञ आहेत. कौन्सिल ऑफ एशियाटिक सोसायटी कोलकाता यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. कौन्सिल ऑफ एशियाटिक सोसायटी कोलकाता. ओके, मेघनाथ साहा स्मृती सुवर्ण पदक. तर पुरस्कारांमध्ये हे एक महत्वाचं आपल्याकडं व्यक्ती आणि पुरस्कार. त्याच्यानंतर महाराष्ट्र संबंधीचा एक अहवाल आहे बघा, की ज्याच्यात महाराष्ट्र अव्वल आहे. टिमलीज स्किल युनिव्हर्सिटी स्टायपेंड प्रायमर अहवाल. आता टिमलीज स्किल युनिव्हर्सिटी स्टायपेंड प्रायमर अहवाल काय आहे, तर हा स्टायपेंड संबंधीचा अहवाल आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वाधिक पाठ्यवृत्ती म्हणजे स्टायपेंड देणारं राज्य ठरलं आहे. किमान वेतनाच्या किती टक्के अधिक महाराष्ट्र देतं, तर महाराष्ट्र किमान वेतनाच्या 159% देतं. आंध्र प्रदेश 132 आणि तमिळनाडू 112 आणि गुजरात 100पेक्षा 84 देतं बघा. किमान वेतनाच्या अधिक कमी झालंय, किमान वेतनापेक्षा अधिक 84%.
महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू आणि गुजरात सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. स्टायपेंड देणारं क्षेत्र कुठलं आहे सर्वाधिक किमान वेतनाचा जर विचार केला तर रिटेल क्षेत्रामध्ये 168% आहे, माहिती तंत्रज्ञान 153 आणि ऑटोमोबाईल 144. म्हणजे राज्यांचा विचार केला तर सिक्वेन्समध्ये महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, गुजरात. क्षेत्रांचा विचार केला तर रिटेल, माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल. डॉक्टर S.K. शिवकुमार यांचं निधन झालेलं आहे बघा. आणि चांद्रयान एक मोहीम जी होती तिच्यावर त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांचं संशोधन हे चांद्रयान 2 मध्येही वापरण्यात येणार आहे. चांद्रयान 1 मोहिमेसाठी आवश्यक दूरसंदेश यंत्रणा त्यांनी विकसित केली होती. लाखो मैल दूर अंतरावर फिरणाऱ्या उपग्रहांशी संपर्क करणाऱ्या 32 मीटर डिश अँटेनाचा त्याच्यात समावेश होता. 32 मीटर डिश अँटेना जो लाखो मैल दूर अंतरावर फिरणाऱ्या उपग्रहांशी सुद्धा संपर्क करतो. बंगळुरू नजीक बायलुलू येथे डीप स्पेस नेटवर्क ही संदेश यंत्रणा उभारण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. जवळपास 2 दशक त्यांनी इस्रोच्या वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. पुरस्कार त्यांचे पद्मश्री मिळाला आहे 2010 मध्ये आणि राज्य उत्सव पुरस्कार कर्नाटक सरकारचा तोही त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर S.K. शिवकुमार हे खूप खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पुरुषांबरोबर मुस्लिम महिलांना प्रार्थना स्थळात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याचिकाकर्ते जे आहेत ते पुण्यातले बघा बोपोडी भागातील हे दाम्पत्य आहे, यास्मिन व झुबेर पीर जाते. पवित्र कुराणामध्ये महिलांना मशिदीत प्रार्थना करण्यास मज्जाव केलेला नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. सो येत्या काळात बघूयात आपण सुप्रीम कोर्ट काय म्हणतं याच्यावर. जसं साबरीमाला वगैरे सगळे इश्यू झालेले आहेत तसंच हा इश्यू आहे. मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जर्मनीने युरोपियन युनियनमध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे. त्याला किती वेळ लागू शकतो ते येत्या काळात कळेल, पण जर्मनीने युरोपियन युनियनमध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्राज इंडस्ट्री आहे बघा. प्राज इंडस्ट्री ही एक कंपनी आहे. जगातील सर्वात निपुण जैव आर्थिक कंपन्यांच्या सूचीत तिचा समावेश झालेला आहे. भारतीय कंपनी आहे. अमेरिकेत स्थित बायोफ्युल डायजेस्ट या आघाडीच्या प्रकाशन गृहाने प्रसिद्ध केलेल्या जगातील अव्वल 10 कंपन्यांच्या सूचीत स्थान मिळवलेलं आहे प्राज इंडस्ट्रीनी. आणि ही भारतीय आणि आशियातली एकमेव कंपनी आहे जिला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळालेलं आहे जैव आणि आर्थिक कंपन्यांच्या सूचीमध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी भारतीय कंपनी असल्यामुळे. पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे बघा. पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि ते पुलित्झर पुरस्कार दी न्यूयॉर्क टाइम्स आणि दी वॉल स्ट्रीट जर्नल या दोघांना देण्यात आलेला आहे. आता लिस्ट बरीच आहे तिच्यामध्ये वेगवेगळ्या टायटल खाली, पण हे 2 महत्वाचे आपल्यासाठी. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे त्यांच्या बाबत शोधपत्रिकारितेवर आधारित बातम्या यांनी दिल्या होत्या आणि त्याच्यामुळे यांना हे पुरस्कार मिळालेले आहे. दी न्यूयॉर्क टाइम्स आणि दी वॉल स्ट्रीट जर्नल. आता हिच्यामध्ये पण महत्वाचं काय आहे की त्यांच्याबद्दल त्यांनी जे काही प्रॉपर्टीचे डिटेल्स दिले होते ते खरंच तेवढे आहेत का वगैरे वगैरे त्या बाजूने. शोध पत्रकारितेला खूप महत्वाचं हे असतं बघा की एखाद्या विशिष्टपूर्ण घटनेवर किंवा एखाद्या विषयाला धरून प्रॉपर त्याच्यावर संशोधन करून मग त्याच्यामधून बातमी देणं ही शोध पत्रकारिता आजकाल नष्ट होत चाललेली आहे. फार क्वचित लोक राहिलेले आहेत असं करणारे. बाकी व्हॉट्सअप विश्वविद्यालयालाच छापतात जसंच तसं. फ्रान्समधील नोत्रदेम कॅथेड्रल आगीत भस्मसात झालेलं आहे. 850 वर्षाचा वारसा असणारी ही बिल्डिंग होती. नोत्रदेम म्हणजे काय? माय लेडी. इंग्लिशमध्ये याचा अर्थ होतो माय लेडी. हे कॅथेड्रल म्हणजे पॅरिसच्या आर्च बिशपचं निवासस्थान होतं आणि ते नष्ट झालेलं आहे. याला आधी पण एकदा आग लागली होती. याचे अजून तुम्हाला फोटो बघायचे असतील आणि डिटेल्स तर तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता. महाराष्ट्र टाइम्सने जीडीपीची अपुरी मोजपट्टी नावाचा एक संपादकीय लेख दिलेला आहे बघा. आपण जो जीडीपी मोजतो तो जीडीपी व्हॅल्यूवर असतो, प्राइस सेवा आणि गुड्सच्या ज्या काही वस्तू आणि सेवा देतोय आपण. तर इथं फक्त पैशाची उलाढाल हा एकच निष्कर्ष आहे आणि त्याच्यामुळे तसा विकास आपल्याला नको आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही जर बघितलं त्यांची उदाहरणं खूपच बोलकीत बघा याच्यातले की आजारी पडून एखाद्या व्यक्तीने घरगुतीच उपाय घेतले आणि ती बरी झाली तर जीडीपीवर विशेषतः जीडीपीच कमी होणार का? तर त्यांनी सेवा आणि वस्तूंचा लाभ घेतलेला नाही. आणि तीच व्यक्ती डॉक्टरकडे उपचारासाठी गेली तर डॉक्टर ट्रीटमेंट देणार, तिथं बिल द्यावं लागेल, त्याच्यातून जीडीपी वाढला असं दिसून येईल. बांधकाम, रस्ते, पूल हे सगळ्या ज्या गोष्टी करतो आपण, बांधकाम करतो, जी दिसतं इन्फ्रास्ट्रक्चर रेज होतोय, व्हॅल्यू होतोय, जीडीपी वाढतो. देखभालीवरचा खर्च खूप कमी असतो. आपल्याकडे ब्रिज कोसळतात बघा. हिमालय ब्रिज मुंबईमधली आताच म्हणजे ताजी घटना आहे. पण परत बांधकाम करायचं मग परत जीडीपी वाढणार. म्हणजे याच्यामधले लूप होल्स त्यांनी दाखवलेले आहेत. तर हे तुम्ही आर्टिकल पण डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्राम चॅनलवर वाचू शकता. मॅपमध्ये आपण तमिळनाडू बघणार आहे बघा. तमिळनाडूमध्ये आता न्यूजमध्ये होतं हे वेल्लोर
इथलीच निवडणूक कॅन्सल झालेली आहे. प्रथम लोकसभा निवडणूक रद्द, म्हणजे भारतातली आजपर्यंतची पहिली. तर हे वेल्लोर आहे बघा ठिकाण. तमिळनाडूमधल्या महत्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, तर तमिळनाडूमधल्या आपल्याला हिल्स विचारले जाऊ शकतात. दक्षिणकडून उत्तरेकडे किंवा उत्तरकडून दक्षिणेकडे है ना, साऊथ टू नॉर्थ और नॉर्थ टू साऊथ. जावडी हिल्स इज देअर. ओके, जावडी आहे. शेवराय हिल्स आहे तिथं. निलगिरी हिल्स आहे तिकडं. अन्नामलाई हिल्स, पलानी हिल्स आहे बघा, आणि कार्डामॉम हिल्स सगळ्यात खाली. म्हणजे सगळ्यात साऊथला तुम्ही आला तर हे कार्डामॉम हिल आहे, केरळ आणि तमिळनाडू कव्हर करतंय बघा. हा अन्नामलाई हिल्स आहे, केरळ तमिळनाडू दोघी इथं क्रॉस केलेलं आहे. हे पलानी हिल्स टिपिकली हिच्यात आहे, तमिळनाडूमध्ये. शेवराय तमिळनाडूत आहे, जावडी तमिळनाडू. निलगिरी हिल्स बघा, निलगिरी हे तुम्हाला इथं म्हणजे पूर्ण भाग जो आहे तो पसरलेला आहे इथं. निलगिरी कर्नाटक पण आहे इथं, त्याच्यानंतर हे केरळ आहे, आणि हा मोठा त्याचा भाग जो आहे तो निलगिरीचा तो तमिळनाडूमध्ये आहे. तर ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, की कावेरी रिव्हर. ओके, ही कावेरी रिव्हर कर्नाटक पासून कावेरी, तर हे आपल्यासाठी महत्वाची. कावेरी रिव्हर तमिळनाडूच्या बाबतीमध्ये खूपच महत्वाची. त्यानंतर आपल्याला बाकीच्या वैगई वगैरे पण रिव्हर आहेत बघा इथं. तर ही वैगई रिव्हर आहे, पण कावेरी खूप महत्वाची रिव्हर आहे इसली. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, की तमिळनाडूमधले नॅशनल पार्क्स कुठले कुठले आहे. तर तमिळनाडूचा जर विचार केला तुम्ही, तर तमिळनाडूमध्ये इथं निलगिरी हिल्स ज्या आपण बघितल्या होत्या वरती, तर तिथं इंदिरा गांधी नॅशनल पार्क आहे. इंदिरा गांधी अन्नामलाई नॅशनल पार्क. हे इंदिरा गांधी अन्नामलाई नॅशनल पार्क जे आहे हे टायगर रिझर्व्ह सुद्धा आहे, अन्नामलाई टायगर रिझर्व्ह. त्याच्यानंतर इकडं मुदुमलाई आहे बघा नॅशनल पार्क, आणि मुकुर्ती नॅशनल पार्क. मुदुमलाई आणि मुकुर्ती नॅशनल पार्क हा पण निलगिरीचा सगळा एरिया आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कशी आहे, की ह्या मुकुर्ती आणि मुदुमलाई नॅशनल पार्क, तर मुकुर्तीचं वैशिष्ट्य काय आहे, मुकुर्ती नॅशनल पार्क मध्ये निलगिरी तहर सापडतं बघा. ओके, तर हा जो सगळा एरिया आहे निलगिरी हिल्सचा, तिथं तुम्हाला निलगिरी तहर सापडतं. आता ऍक्च्युली काय आहे ना, की इथं निलगिरीमध्ये तुम्हाला 3 जवळपास सापडतात. इंदिरा गांधी नॅशनल पार्क, मुदुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्ती नॅशनल पार्क, तर तिच्यामध्ये निलगिरी तहर आहे. त्याच्यानंतर इकडं गल्फ ऑफ मन्नार नॅशनल पार्क आहे बघा इथं. गल्फ ऑफ मन्नार नॅशनल, आणि गल्फ ऑफ मन्नारच्या इथं डुगॉंग नावाचा एक प्राणी सापडतो, ज्याच्यावर युपीएससीने प्रश्न विचारला होता. डुगॉंग हा हर्बिओरस आहे, म्हणजे तो सी ग्रास खातो, आणि तो ह्या रिजनमध्ये सगळ्या भारताच्या कोस्टलला तो सापडत नाही, तो इथं टिपिकली सापडतो डुगॉंग. तर तो एक लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ग्विंडी नॅशनल पार्क, तर ते एक लक्षात ठेवा. ग्विंडी नॅशनल पार्क, चेन्नईचा जो रिजन आहे तिथं ग्विंडी नॅशनल पार्क आहे. इथं चेन्नई बघा यांची कॅपिटल. तर ग्विंडी नॅशनल पार्क आहे. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 नॅशनल पार्क आहे. इंदिरा गांधी नॅशनल पार्क, मुदुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्ती नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार आणि गुंडी. टायगर रिझर्व्ह मध्ये अनामलाई, मुदुमलाई, सथ्यामंगलम आणि कलक्कड मुंदथुराई असे 4 टायगर रिझर्व्ह आहेत. अन्नामलाई, मुदुमलाई, सथ्यामंगलम, कलकड मुदुनथुरई. ओके, असे 4 आहेत. कलकड मुदुनथुरई एकच नाव आहे. त्याच्यानंतर आता इथले महत्वाचे ठिकाणं बघूयात आपण. त्याच्यानंतर हा प्रश्न एक विचारून झालेला आहे, पुलिकत लेक. हा पुलिकत लेक जो आहे ना, तो आंध्रा आणि तमिळनाडू या दोघांच्या इथं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न एकदा युपीएससीने प्रिलिम्सला विचारला आहे. पुलिकत लेक दोघी ठिकाणी, आंध्रा आणि तमिळनाडू दोघांना तो बॉर्डर करतो. एन्नोर हे पोर्ट आहे, याचं नाव कामाजोर असं करण्यात आलेलं आहे. एन्नोर पोर्ट, ओके, बंदर आहे, याचं नाव कामाजोर करण्यात आलेलं आहे. कांचीपुरम फेमस आहे बघा कॉटन सिल्क फॅब्रिकसाठी, तर हे एक महत्वाचं आहे. नेवेली जे आहे लिग्नाइट कोल आणि थर्मल पॉवर प्लांट आहे नेवेली. सालेम म्हणून ठिकाण आहे बघा, वर्ल्ड क्लास स्टेनलेस स्टील साठी फेमस आहे. स्टेनलेस स्टील खूप चांगलं असतं इथलं. हे इकडं उदक मंडलम किंवा उटी ज्याला म्हटलं जातं, हिल स्टेशन आहे ना, पिक्चरची शूटिंग वगैरे फिरायला जातात लोक. त्याच्यानंतर कोयम्बतूर आहे बघा इथं, मँचेस्टर ऑफ साऊथ असं म्हटलं जातं. कोयम्बतूरला मँचेस्टर ऑफ साईल, टेक्सटाईल प्रोडक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी. तिरुचिरापल्ली भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे इथं तिरुचिरापल्लीला. तंजाऊर बघा द ग्रेनरी ऑफ तमिळनाडू म्हटलं जातं. तंजाऊरला द ग्रेनरी ऑफ तमिळनाडू म्हटलं जातं. दिंडीगुल नावाचं ठिकाण तुम्ही ऐकलं असेल, दिंडीगुल आहे इथं. इथं चिरूट आणि सिगार हँडमेड, म्हणजे हाताने बनवलेलं चिरूट आणि हाताने बनवलेली सिगार जी फेमस आहे बघा. त्याच्यानंतर मदुराई मीनाक्षी टेम्पल करता फेमस आहे.
कॅपिटल ऑफ पांड्या किंगडम किंवा संगम एज, त्याच्याशी रिलेटेड हा सगळं संगम जे काही होतं पांड्या, तर ते इथं होतं. त्याच्यानंतर तुतीकोरीन आहे बघा, तुतीकोरीन पोर्ट आहे, बंदर आहे. कन्याकुमारी इंडियन मेनलँडचा सदर्न मोस्ट पार्ट आहे. मेनलँड भारताचा जो मेन नकाशा आहे इकडे पण बऱ्याचशा गोष्टी येतात आपल्याला, पण मेनलँडचा सदर्न मोस्ट कन्याकुमारी आहे. त्यानंतर हे रामेश्वर धनुषकोटी, ओके, रामेश्वर पूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी, रामाची हिस्ट्री, त्या गोष्टी असतात. गल्फ ऑफ मन्नार इथं पाल्क बे आहे. बे ऑफ बेंगॉल आहे इथं, हा सगळा रिजन बे ऑफ बेंगॉलचा रिजन आहे. सो तामिळनाडूच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा, ह्या सगळ्या हिल्स, रिव्हर, त्याच्यानंतर ही महत्वाची ठिकाणं, त्यांचं वैशिष्ट्य, तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. येत्या काळात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी.